बरं सर, तुम्ही आता एवढी छान माहिती सांगितलीत, पण आपल्या दर्शकांना हे जाणून घ्यायला आवडेल की सूर्यमाला केवढी मोठी आहे आणि हो त्याच्या पलीकडे काय आहे? हो हो तर आता आपण असं करूया की सूर्यापासून आपण निघालो आणि मग नंतर काय एक एक प्लॅनेट आपल्याला मिळत जातो. पहिल्यांदा आपल्याला बुध मिळेल, नंतर शुक्र मिळेल, नंतर पृथ्वी मिळेल, नंतर मंगळ मिळेल, नंतर गुरु मिळेल, नंतर शनी मिळेल आणि हर्षल, नेपच्यून वास्तविक आता प्लुटो अगोदरपर्यंत होता या ग्रह मालिकेमध्ये, पण आता त्याला काढून टाकणार, त्याची ती खुर्ची ग्रह म्हणून त्याला मिळालेली नाहीये. पण तरीही आपण असं धरलं थोडा वेळ प्लुटो पर्यंत आपला क्षेत्र पसरलेला आहे, कारण तो सुद्धा फिरतो सूर्याभोवती. तर बघा कसं आता आपण प्लुटोवर आहे असं समजू किंवा सूर्यापासून आपण निघायचं आणि प्लुटोवरती पोहोचायचं. कसं जायचं? आपल्याला काही स्कूटरनं जाता येईल का? आपल्याला ट्रेननी जाता येईल का? आपल्याला प्लेननी जाता येईल का? आपल्याला सॅटेलाइटनी जाता येईल का? नाही. काय करायचंय? विशाखाताई, विशाखाताई तुमचं नाव खूप छान आहे, थोड्या वेळाने मी त्या विशाखा या शब्दाकडे येईन. बघा आता जायचं कसं तुम्हाला की प्रकाश किरणावरती बसायचं. बर, म्हणजे प्रकाश किरणावर बसून आपण प्लुटोकडे जायचं. म्हणजे तुमचा वेग किती असेल? तुमचा वेग असेल एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. बर, इतक्या भन्नाट वेगाने गेल्यानंतर तुम्हाला प्लुटोवर पोहोचायला किती वेळ लागेल? 5.5 तास लागतील. बर, म्हणजे एवढा वेग असताना सुद्धा एवढा वेळ लागणार आहे? 5.5 तास पोहोचायला 5.5 तास लागतील. मग आता हे तुम्ही कसं म्हणाल की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपली सूर्यमालिका 5.5 प्रकाश तासाच्या त्रिज्येच्या वर्तुळामध्ये पसरलेली आहे. म्हणजे ती जी पोळी आहे त्या पोळीचा व्यास किती असेल? तर तिचा व्यास असेल 11 प्रकाश तास. म्हणजे सूर्यमालिकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं झालं तर 11 प्रकाश तास. हो, 11 तास लागतील प्रकाश किरणाच्या वेगाने प्रवास करून सुद्धा. इथपर्यंत आलो आपण. आता त्याच्या पलीकडे काय आहे? तर आपण असंच पुढे जात राहू. त्याच्या पलीकडे काय पहा, खूप दूर गेल्यानंतर प्रवास करत 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 तुम्हाला सगळ्यात जवळचा तारा सापडेल. सूर्यानंतरचा सगळ्या आपल्या सूर्यमालिकेचा सगळ्यात जवळचा तारा, त्याचं नाव आहे मित्र तारा. मग आता मित्राच्या घरी जायचं, त्याच्या घरी चहा प्यायचा आणि पुन्हा फार तर परत यायचं किंवा आणखीन पुढच्या प्रवासाला निघायचं. तर मित्राच्या घरी पोहोचायला किती दिवस लागतील? 4.5 वर्ष लागतील. 4.3 वर्ष. किंवा एखादा मुलगा म्हणेल सर मी थोडंसं येतो 1 सेकंद, तर जो मुलगा असं म्हणेल की 1 सेकंद येतो तो 3 लाख किलोमीटर मागं राहील. 1 सेकंद. म्हणजे इतका भन्नाट वेगानं गेल्यानंतर सुद्धा त्या मित्राच्या घरी 1 कप चहा प्यायला तुम्हाला 4.5 वर्ष लागतील. पुन्हा परत यायला पुन्हा 4.5 वर्ष. एनिवे, आता आणखीन पुढे जाऊ आपण. मग हा सूर्य, मित्र तारा आणि जितके सगळे तारे तुम्हाला आकाशामध्ये दिसतात संध्याकाळी, ते सगळे तारे मिळून एक लोकल ग्रुप तयार होतो आणि या ग्रुपला निहारिका, हिंदीमध्ये निहारिका म्हणतात, मराठीमध्ये आपण दीर्घिका असं म्हणतो. आपल्या दीर्घिकेचं नाव आकाशगंगा असं आहे. आता आकाशगंगा किती मोठी आहे? तर आकाशगंगेच्या एका टोकापासून निघून दुसऱ्या टोकापर्यंत तुम्हाला जायचंय. पुन्हा तेच प्रकाश किरणावरती बसायचं. बरोबर. प्रवासाला सुरुवात करायची. आकाशगंगेच्या पलीकडच्या टोकावरती काय एखादा दगड असेल, काही असेल, तिथे असं वाकून बघायचं आणि परत यायचं. तर तुम्हाला किती वेळ लागेल पलीकडे पोचायला किंवा आकाशगंगेचा हा प्रवास किती पसरली ही आकाशगंगा? विशाखाताई, हे 27 नक्षत्रापैकी तुम्ही एक आहात है ना? विशाखा नक्षत्र. तर ही जी 27 नक्षत्र आहेत ती ज्या दीर्घे आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत त्या एका म्हणजे विशाखा हे नक्षत्र आपण असं म्हणूया की किती मोठ्या सर्कलमध्ये प्रवास करतात. त्याचा डायमीटर आहे 1 लाख प्रकाश वर्ष. बर, म्हणजे तुम्हाला 1 लाख वर्ष लागतील आकाशगंगेच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत जायला. मग इथे संपतं का विशाखाताई हे ब्रह्मांड? त्याचं उत्तर नाही असं आहे. मग किती अशा दीर्घिका आहेत, किती अशा आकाशगंगा आहेत, आणखी किती आहेत? त्याचं उत्तर आहे 10 to the power 11. काय याचा अर्थ होतो? एकावरती 11 शून्य द्यायच्या. इतकी संख्येनं या आकाशगंगा आहेत, इतक्या संख्येनं या दीर्घिका आहेत. आता बाकीच्या दीर्घिका किती दूर आहेत थोड्या वेळ आपण सोडून देऊ. सगळ्यात जवळचे ज्याला आपण शेजारीण म्हणू, जसं सोलापूरचं शेजारचं गाव, महाराष्ट्राचा शेजारचं स्टेट किंवा पृथ्वीचा शेजारचा ग्रह, तसं आपली जी दीर्घिका आहे ना तिची शेजारीण किंवा तिला बहीण म्हणूया, आकाशगंगेची बहीण, तिचं नाव आहे देवयानी. मग आता थोड्या असं समजा की आकाशगंगा ही मोठी ताई आहे आणि ही देवयानी जी आहे छोटी ताई आहे.
मग आकाशगंगा जर देवयानीला विचारेल, आपल्याला देवयानी किती दूर आहे हे बघायचं, मग आकाशगंगा जर देवयानीला विचारेल की कागद ताई तुझा चहा झाला का, आता इथे मात्र हे कम्युनिकेशन ध्वनी लहरीच्या माध्यमातून होतंय अशी कल्पना करायची नाही, हे रेडिओ लहरीच्या माध्यमातून होतंय. म्हणजे रेडिओ लहरीचा जो वेग आहे ना तो प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो. तर आकाशगंगेचं हे विधान, कोणतं विधान, देवयानी ताई तुझा चहा झाला का, हे विधान देवयानीला 20 लाख वर्षांनी ऐकायला जाईल. बाप रे. आणि मग ती काय म्हणेल किंवा आणि मग तिचं उत्तर यायला पुन्हा तेवढीच. हो हो हो, आज गवळी आला नाही, आज दूध त्यानं आणलं नाही, तुझ्या घरी येऊ का ग चहा प्यायला, तर हे तिचं विधान पुन्हा आकाशगंगेला ऐकायला यायला 20 लाख वर्षाचा कालावधी लागेल. हे मग आता विचार करा, ती खरंच जी मोठी बहीण जर आजारी पडली तर ती धाकटी बहीण पाय दाबायला कधी येणार, तिला कसं शेजारी म्हणायचं. पण हे सगळे असे रिलेटिव्ह कन्सेप्ट आहेत. आणि बाकी तर ब्रह्मांड म्हणजे एक छोटा श्लोक मी तुम्हाला शेवटी सांगतो. तत्वज्ञ दमले तपस्वी श्रमले तज्ञानार नाम शोधता अजून या नाही तडी लागले. म्हणजे आतापर्यंत कितीतरी लोक आले, कितीतरी वैज्ञानिक आले, सगळ्यांनी पलीकडे काय आहे, ब्रह्मांडाच्या पलीकडे काय आहे याचा वेध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, आनंदाचा वेध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण एक्झॅक्टली पलीकडे काय आहे अजून विज्ञानाला तसं माहिती नाही. सूक्ष्म स्थूळ पदार्थ दर्शन जिथे दावी तुझ्या वैभवा. म्हणजे तुम्ही सुरुवात कुठून करायची, आपण निगेटिव्ह इन्फिनिटीकडे गेलोच नाहीये. बरोबर आहे. म्हणजे सेल्स, त्याच्यानंतर हा DNA वगैरे हा जो पार्ट आहे ना, नॅनो टेक्नॉलॉजीकडे किंवा नॅनो पार्टिकल्सकडे आपण गेलोच नाही. तिथून ते स्थूळ, सूक्ष्म ते स्थूळ, इथं हे सगळं वैभव आहे त्या ब्रह्मांडाचं. आपण फक्त बनरूम किचनच्या गोष्टी करतो. म्हणजे अशा पद्धतीचे हे जे अनंत अनंत आहे दोन्हीकडच्या बाजूला त्या रेषेच्या, म्हणजे मध्ये 0 आणि इकडे निगेटिव्ह इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी, याच्यामध्ये आपण आहोत. आणि आपली ही जी पृथ्वी आहे, आपली ही जी वसुंधरा आहे, सगळ्या ब्रह्मांडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तिला जिनं कुणी निर्माण केलं आणि त्याचे आपल्याला धन्यवाद दिले पाहिजेत. आणि मग हे पर्यावरण, निसर्गातल्या सगळ्या घटना तर बघायच्याच, प्लस पृथ्वीवरचं पर्यावरण आपल्याला जपणं फार आवश्यक आहे. नाहीतर मग हा निसर्ग आपल्याला इथे तसा जगू देणार नाही. मी असं म्हणेन की हा इन सोलापूर जो न्यूज चॅनल आहे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मला इथे संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. खरं तर आम्ही तुमचे आभार मानायला पाहिजेत की एवढ्या मोठ्या अनंताचा आम्हाला वेध घेता आला, तो तुमच्यामुळे घेता आला. मी इन सोलापूर परिवारातर्फे आपले आभार मानते. आमच्या दर्शकांना एवढी छान माहिती दिलीत, हे सूर्यग्रहण कसं पाहायचं त्याच्याबद्दल समज, गैरसमज आणि इतरही आपल्या सूर्यमालिकेची माहिती दिलीत, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.